संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पुणे शहरामध्ये पोहोचली आहे। आज पुण्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी असेल। दिवसभर पालखीचा मुक्काम याच मंदिरात असेल, तर संत तुकाराम महाराजांची ही पालखी निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्कामी असणार आहे। संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यामध्ये दाखल झालेली आहे। लाखो संख्येने या ठिकाणी वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आपण पाहतोय। विठुरायाचा गजर करत या पालखी सोहळ्यामध्ये वारकरी सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, आपण पाहतोय अगदी वारकऱ्यांमध्ये उत्साह आपण पाहतोय। दोन पालख्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांची पालखी आता आपण पाहतोय पुणे शहरामध्ये पोहोचले, काय अधिकची माहिती? नेलम खरतर साधू संत येती घरात तोच सण दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे कालपासून पुण्यामध्ये दिवाळी आणि दसरा सुरू झाला म्हणावं लागेल। कारण काल संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी आणि संत तुकाराम महाराजांची पालखी या दोन्ही पालख्या ज्या आहेत त्या पुण्यातील नानापेठ आणि भवानीपेठ या मुक्कामाच्या ठिकाणी त्या दाखल झालेल्या आहेत। शहरामध्ये अगदी उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर 2 दिवसाच्या मुक्कामामध्ये या ठिकाणी लाखो जे पुणेकर आहेत, वारकरी आहेत, या दोन्ही पालख्याचं दर्शन घेणार आहेत। पुण्यातील नानापेठेतील पासोड्या विठोबा मंदिरामध्ये तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती मुक्कामाला आहे आणि भवानी पेठेतील विठ्ठल मंदिर जे आहे त्या ठिकाणी जी आहे ती माऊलीची पालखी जी आहे ती मुक्कामाला आहे। खरं तर शहरामध्ये उत्साह मोठ्या प्रमाणात संचारलेला आहे। प्रत्येक वारकऱ्यांचं स्वागत त्याचं मानपान जे आहे त्या ठिकाणी पुणेकर नागरिक जे करताना दिसत आहेत। शहरामध्ये प्रत्येक वारकऱ्यांना जे आहे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।